आम्ही पहिल्यांदा लुक टेस्टला आय भेटलो. लुक टेस्टला भेटलो होतो. येस, आणि गमतीशीर भेट होती ती आमची. हो, आम्ही म्हणजे असं लुक टेस्टला हिचं सुरू होतं ऑलरेडी सकाळपासून. ऍक्च्युली हिचं काहीतरी शूट सुरू होतं आणि मी लुक टेस्टला आलो होतो. आणि मी आलो आणि तिथे हॅलो हाय झाला आमचं. ही जान्हवी, हा संचित, हॅलो. आणि देवरला की ओके ठीक आहे, तुम्ही चला भांडा. पण तो एक वेगळा एक विशिष्ट बॉन्ड क्रिएट झालाय की आमची आजी ग वाला जी फिलिंग आहे ना ओ पेक्षा, ती पटकन येते आमच्यामध्ये बोलताना सुद्धा. सो त्या खूप कमाल आहेत. आणि सीन करताना पण अर्थात त्या ना त्या सांगतात पण की अगं हे असं घे, आणि त्यात पण त्या सांगतात ना ती पद्धत पण त्यांची खूप गोड आहे. तर रागाने नाही सांगत की मी सिनियर आणि तू ज्युनियर आहेस, मी तुला असं सांगेन, नाही, खूप गोड सांगतात. काय कसं करते असं घे ग. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि कलर्स मराठीवर मी जिंकून घेईन सारं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि माझ्यासोबत आहेत त्या मालिकेतले कलाकार. कसे आहात? मस्त, आम्ही मस्त. तू कशी आहेस? मस्त. नवीन मालिका येते, किती एक्साइटमेंट आहे. खूप भयंकर एक्साइटमेंट आहे. खूप दिवसांपासून मेहनत करतोय. खूप गोड गोष्ट आहे. खूप छान कलाकार आहेत. कास्टिंग खूप छान झाले. काम खूप छान झालंय. एक्साइटेड आहोत. आम्ही कधी बघतोय, तुम्ही सगळे कधी बघताय, नंतर तुम्ही कसे रिॲक्ट करताय, तुम्ही तुमचं प्रेम कसं कुठल्या पद्धतीने देताय, सगळ्याच गोष्टींसाठी खूप एक्साइटेड आहे. छवी, काय सांगशील? खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप म्हणजे खूप एवढं बोलतेय मी मगाचपासून की मला थांब बाबा असं करावं लागतंय. सो या बेसिकली ही स्टोरी खूप वेगळी आहे. खूप छान आहे. आणि एक वेगळी कथा आहे. रेग्युलर जसं प्रोमो पाहून कळत असेल की जशी रेग्युलर एक हिरोईन असतात तसं नाहीये. ही खूप वेगळी, चुलबुली, मस्ती करणारी, जी कम्प्लिटली इम्परफेक्ट आहे. पण जेव्हा तिच्या माणसांची गोष्ट येते किंवा तिच्या माणसांची काळजी येते, तिथे ती कम्प्लिटली परफेक्ट मुलगी आहे. सो हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गोड आणि आंबट आणि तिखट, हे असं वेगळं कॉम्बिनेशन आणि सगळे फ्लेवर्स यामध्ये बघायला मिळणार आहेत सगळ्याच कॅरेक्टरचे. कारण छवी तर आहेच पूर्ण चुलबुली, आणि पण प्रत्येक कॅरेक्टर एक वेगळं कॅरेक्टर भेटल्यानंतर त्याचा एक बदलणारा वेगळी शेड किंवा वेगळं कॅरेक्टर, हे रंग वेगवेगळे बघायला मिळणार आहेत. सो आपण ना या मालिकेला भेळ म्हणू शकतो. यात सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. गोड, तिखट, आंबट सगळं आहे. सो जसे आम्ही आहोत एक्सायटेड, आम्ही सगळे कलाकार, तसं आमचं प्रोडक्शन सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि खूप जास्त मेहनत, आमच्यापेक्षाही जास्त मेहनत प्रोडक्शन हाऊसने घेतली आहे. स्ट्रॉबेरी प्रोडक्शनने, मनवा मॅमने. कारण का त्यांनी स्वतः ते कॅरेक्टर्स त्यांच्या डोक्यात उतरवलेत आणि ते आता आम्ही प्ले करतोय. सो फक्त आमचीच मेहनत नाही, तर आमचे प्रोडक्शन, आमचं कॉस्ट्युम, आमचं हेअर डिपार्टमेंट, या प्रत्येकाने किंवा चॅनल मधले जे सर आहेत, जे क्रिएटिव्ह सर आहेत, मॅम आहेत, त्या सगळ्यांनी ही प्रत्येक कॅरेक्टर बांधण्यासाठी जी मेहनत केली आहे ना, ती मेहनत म्हणजे आम्ही जे आता दिसणार आहोत पडद्यावरती. सो या सगळ्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. आणि आमचं असं होतं की पहिला एपिसोड आम्ही सगळ्यांनी एकत्र बघायचंय किंवा आपण एकत्र बघूयात, एकमेकांना चिअरअप करूयात. कारण का डे 1 पासून आम्ही सगळ्यांनी सेटवर खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली आहे आणि ती अशीच कायम ठेवणार आहोत. तू रिअल मध्ये पण अशीच खूप बोलतेस. ऍक्च्युली नाही. पण माहित नाही, जेव्हा असं काहीतरी आपलं सांगायची वेळ येते किंवा आपल्या माणसांबद्दल, तेव्हा मी सुटलेली असते. मस्त. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? अनिकेत नावाचं माझं कॅरेक्टर आहे. मराठी मालिकात जवळपास जसा हिरो असतो तो तसाच आहे थोडाफार. पण इथे छवी बरोबरचं त्याचं बॉन्डिंग ते जरा थोडंसं वेगळं आहे. बिकॉज हे लहानपणापासूनचे मित्र आहेत, एकाच घरात वाढले, मोठे झाले, त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग ते एक वेगळं आहे. मैत्री तर आहेच, पण सेम टाइमला त्यांचं टशनवाली मैत्री आहे. घरी बाई आजी आहे, तिच्या संस्कारात आणि तिच्या सगळ्या ह्याच्यात मोठे झालोय. आणखी पण खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत, ते ऑफकोर्स मालिका बघताना तुम्हाला कळेलच. सो अनिकेत वेगळा फक्त याकरता आहे कारण त्याची जी हिरोईन आहे, जी छवी आहे, ती त्याच्या आयुष्यात इव्हेंच्युअली वगैरे येते. त्याची लहानपणीची खूप जवळची मैत्रीण आहे. तो एक त्याचा वेगळा झोन आहे. घरी खूपच छान दादा आहे, जो त्याचा मोठा भाऊ आहे, जो अमित करतोय साकेतचं कॅरेक्टर. सो अशा सगळ्या कॅरेक्टर मधला एक बाहेरून शिकून आलेला मुलगा आहे, जो खूपच छान गोड आहे. तो पण खूपच ग्राउंडेड आहे. जसं घरच्यांचे इंटेन्शन्स आहेत, त्यांचा जो बिझनेस आहे, म्हणजे त्यांच्या संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि त्यांच्या खूप चांगल्या इंटेन्शनने त्या सगळ्या संस्था त्यांनी उभ्या केल्या आहेत. त्याचे पण तसे चांगले इंटेन्शन, त्याला ते आणखी चांगल्या प्रकारे वाढवायचे वगैरे. फक्त सेम टाइमली हिच्याबरोबर थोडंसं जरा
थोडासा नोकझोक वाला जो एक सेम टाइमला सीन आहे तो तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे समहाव. म्हणजे आय एम शुअर की ते सीन्स इतके होल्ड करतील आणि इतकी मजा येईल लोकांना बघायला. सो फन शो आहे. खूप वेगवेगळ्या टाईपचे कॅरेक्टर्स आहेत. अनिकेत आहे, छवी आहे, बेबी आहे, बेबीचे अपोजिट जे मामांचा मोरूचा कॅरेक्टर करतात मोरू आहे. सो व्हेरायटी ऑफ शेड्स आहे. असं एक खूप मोठा कॅनव्हास आहे आणि त्याच्यावर खूप सारे वेगवेगळे कलर्स आहेत असं तू इमॅजिन कर. सो तसा आमचा शो आहे त्यामुळे खूपच मजेदार आहे. फक्त एकाच मूडला काहीतरी आहे असं काही नाहीये. थ्रिल आहे, फन आहे, गोड गोड रिलेशन आहेत सगळ्यांबरोबर. सो मिक्स ऑफ इमोशन्स, मिक्स ऑफ कलर्स असं सगळं आहे. बरं, तुमची पहिली भेट कशी झालीये? म्हणजे याच्या आधी तुम्ही भेटलायत की सिरियलच्या निमित्तानेच तुमची पहिल्यांदा भेट होते? नाही, सिरियलच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा लुक टेस्टला भेटलो. लुक टेस्टला भेटलो होतो. येस, आणि गमतीशीर भेट होती ती आमची. हो, आम्ही म्हणजे असं लुक टेस्टला हिचं सुरू होतं ऑलरेडी सकाळपासून. ऍक्च्युली हिचं काहीतरी शूट सुरू होतं आणि मी लुक टेस्टला आलो होतो आणि मी आलो आणि तिथे हॅलो हाय झाला आमचं. ही जान्हवी, हा संचित, हॅलो. आणि देवरला की ओके ठीक आहे तुम्ही चला भांडा. आम्ही खूप भांडतोय ना मालिकेत. त्यांना बघायचं होतं की आम्ही साधारण कसे भांडतो, कसे दिसतो भांडताना. हा चला भांडा, हे स्क्रिप्ट नाही काय नाही, बस भांडा. म्हणलं ओके, आम्ही भांडलो आणि मग इतके भांडलो की त्यांना अरे थांबा 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 असं लागलं ते. सो तिथेच आम्ही थोडस एकमेकांसोबत आम्ही क्लिक पण झालो होतो आणि इव्हेंच्युअली मग आम्ही आणखी गप्पा मारल्या आणि काम करतोय तर ते ग्रो झालंच. पण तिथेच जरा आमचे कॅरेक्टर आणि आम्ही इन पर्सन एकमेकांशी क्लिक झालो होतो तेव्हाच. बरं, तेव्हा लुक टेस्टला आलेला तेव्हाची तुमची मैत्री तेव्हा झालेली, देन आता किती बॉन्ड तुमचा स्ट्रॉंग झालाय? खूप स्ट्रॉंग झालाय. त्यानंतर आम्ही इमोशनली खूप क्लोज आलो आहोत. आणि आम्ही दोघंच नाही पण आम्ही दोघं, साकेत, शांभवी म्हणजे अमृता, आम्ही चौघी इतके क्लोज आलो आहोत आम्ही. कारण ड्युरिंग शूट आम्ही बऱ्यापैकी वेळ एकत्र घालवला तर आम्ही खूपच इमोशनली क्लोज आलो आहोत एकमेकांना. असं आम्ही नकळत गोष्टी करणं. हा ऍक्च्युली हा खूप बस हेच म्हणायचं होतं की म्हणजे खरंच म्हणजे कोणाला काय हवंय, कोणाला काय वाटतंय, कोण काय फील करतंय हे कोणाला आम्हाला एकमेकांना सांगायची गरज नसते. समोर आम्हाला कळतं याला इथे इथे असं असं वाटतं, या इथे इथे. सो आम्ही ते एकमेकांना सांभाळून पण घेतो, एकमेकांच्या सोबत पण असतो. म्हणजे घट्ट मैत्री झाली असं? कमाल मैत्री झाली आहे. कमाल मैत्री झाली. आम्ही प्लॅन बिन करून ठेवलं पुढच्या वर्षापर्यंत. हो, पुढच्या वर्षी आम्ही गावी जाणार आहे शिमल्याला, वा. सो चिपळूणला. सो बरेच आमचे प्लॅन आहे. बरं, पहिला प्रोमो शूट करताना किती मजा आली? कारण पहिल्याच प्रोमो मध्ये तुम्ही संपूर्ण स्टारकास्ट पूर्ण तेव्हा किती मजा आली? म्हणजे मला तो थॉटच इंटरेस्टिंग वाटला की प्रोमो मध्ये फक्त ते 2-3 मेन कॅरेक्टर्स नाही पण अख्खं कुटुंब आहे. सो ती जरा एक्साइटिंग गोष्ट होती. आणि त्याआधी ना असंच शूट असं सुरू नव्हतं, जस्ट सुरू झालं होतं. आधी सुरू नव्हतंच झालं. हा, प्रोमोच्या आधी आम्ही जस्ट भेटलो होतो 1-2दा पूजेला वगैरे वगैरे असं सगळं रिडिंग्सला वगैरे. शूट सुरू नव्हतं झालं आमचं असं जेव्हा आम्ही प्रोमो शूट केलेला. त्याच्यानंतर आमचं टेक्निकली शूट सुरू झालं. सो तो छान एक्सपिरियन्स होता बिकॉज सगळे एकत्र होतो पूर्ण दिवस आणि एकमेकांसोबत छान गप्पा मारता यायला. कोण कसं आहे ते जरा कळलं. लाईक आम्ही तर त्याआधी बरेचदा भेटलो पण सगळे आर्टिस्ट बाकी सगळ्यांसोबत छान वेळ घालवता आला आणि कळलं की अरे हा म्हणजे ठीक आहे मज्जा येणार आहे आता काम करायला. आणि कळलं या सेन्स मध्ये की सगळ्यांकडनं छान पॉझिटिव्ह एनर्जीच मिळाली आम्हाला त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी. प्रत्येकाकडून पॉझिटिव्ह एनर्जी, फक्त कामाच्या बाबतीत नाही तर पूर्ण शोला घेऊन. म्हणजे प्रत्येक जण आम्ही हेच बोलतोय की आपला शो नंबर 1च असणार आहे आता. इतकं बोलतोय आम्ही डे 1 पासून. सो इथे जे मिळालं ना आम्हाला तर त्या डे 1लाच प्रत्येकाकडनं पॉझिटिव्हिटी आणि छान गोष्ट ती घेऊनच आता आम्ही पुढे सगळे चालतोय. फक्त आम्ही चौघं नाही म्हणत, आम्ही सगळे ओव्हरऑल सगळी टीम. इव्हन मनवा मॅम पण जेव्हा मध्ये मध्ये येतात आणि मला सांगतात त्या पण एक काहीतरी वेगळी एनर्जी घेऊन येतात. आणि त्यांच्याकडे बघून अरे यार नाही, आपल्याला कमालच करायचंय, आपल्याला कमालच काम करायचंय. वा, तुझ्याचकडे येईन मी. खरं तर तुझी आणि बाय्याजींची एक वेगळी नातं आम्हाला मालिकेमध्ये पाहायला मिळतंय. सो भारती आचरेकर यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव किंवा तुमच्या सगळ्यांचा जीवन, कारण एक सिनियर कलाकार आहे, सो त्याच्याबद्दल काय सांग? बापरे, खूपच बोलेन मी. मध्ये तो वाटलं तर थांबव प्लीज. पण एकतर त्या खूप सिनियर ऍक्ट्रेस आहेत आणि आता त्या या वयामध्ये पण जी एनर्जी कॅरी करतात ना, ऑनेस्टली मला असं वाटलं होतं त्यांच्याकडे बघून की आपल्याला असं राहायचंय, आपल्याला इथपर्यंत कामं करायची आहेत, इतक्या वयापर्यंत कामं करायची आहेत आणि असं राहून, असं म्हणजे तितकं डाऊन टू अर्थ राहून
कारण त्या इतक्या डाऊन टू अर्थ आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही सगळे नवीन, त्यांच्यासाठी तर आम्ही सगळे नवीन लोक आहोत ना काम करणारे, पण त्या आम्हाला एकाही क्षणी असं कुठेही जाणवलं नाही. त्या जसं घरातली आजी आपल्याला प्रेम करते आणि अशी ओरडून सांगते, फटके मारून सांगते, तसंच त्या करतात सेटवर. त्यामुळे ना आम्हाला अदरवाईज पण त्यांना बाई आजीच बोलावं असं वाटतं. म्हणजे असं आम्ही भारती मॅमच बोलतो त्यांना बाहेर, पण तो एक वेगळा एक विशिष्ट बॉन्ड क्रिएट झालाय की आमची आजी ग वाला जी फिलिंग आहे ना ओ पेक्षा, ती पटकन येते आमच्यामध्ये बोलताना सुद्धा. सो त्या खूप कमाल आहेत. आणि सीन करताना पण अर्थात त्या ना त्या सांगतात पण की अगं हे असं घे, आणि त्यात पण त्या सांगतात ना, ती पद्धत पण त्यांची खूप गोड आहे. कारण रागाने नाही सांगत की मी सिनियर आणि तू ज्युनियर आहेस, मी तुला असं सांगेन, नाही, खूप गोड सांगतात. काय कसं करते, असं घे ग, हे छान वाटेल, इतकं गोड वाटतं की ते आपल्याला सांगतात. त्यामुळे ना जे दडपण असतं आम्हाला यांच्यासोबत सीन करायचं, म्हणजे लिटरली आमचं असं असतं, बाईच्यासोबत सीन आहे, आता नीटच पाठ पाहिजे, आपण चुकायचं नाहीये कुठे, हे एक वेगळं दडपण घेऊन आम्ही सेटवर येतो. इथे आलो, त्यांच्याशी बोलतो, रिडिंग होतं, रिडिंग करता करता पण त्या मस्त जोक वगैरे करत असतात किंवा त्यातनंच काहीतरी पंच काढतात. आम्ही आमचं सगळं टेन्शन तिथेच रिलीज होतं. इव्हन सीन करताना सुद्धा इमोशनल सीन्स किती आहेत बाई, आणि माझे आता आम्ही केले ते बऱ्यापैकी इमोशनल सीन पण होते, चुलबुले सीन पण होते. त्या ना इतकं देतात ना आपल्याला की आपल्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही. आणि हे मिळणं ना समोरच्यांकडनं किंवा खूप सिनियर ऍक्ट्रेस कडनं हे खूप खूप गरजेचं आहे उभारत्या कलाकारांना ही गोष्ट मिळण्यासाठी. आणि मी तर म्हणेन की आम्ही कुठेच आमची पोचच नाहीये तिथपर्यंत, आणि आम्हाला तसंच राहायचंय आणि तसं व्हायचंय. इतकं छान डाऊन टू अर्थ सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं, प्रत्येकाची इतकी काळजी घेणं सेटवर. म्हणजे त्या इथे काम करतात पण त्याचं लक्ष तिथे असतं की तिकडे अरे डिरेक्टर सर आपले खोकतात, त्यांना गोळी द्या रे कोणीतरी आणून, इतकं. सो हे कमाल वाटतं, एक वेगळं फिलिंग आहे. आणि खूप स्वतःला मी लकी समजते, आम्ही सगळेच इनफॅक्ट, की आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय ज्यांनी आतापर्यंत कधीच मराठीत सिरियल नाही केली आहे. त्यांची पहिली सिरियल आहे आणि त्यात आम्ही काम करतोय. सो एक वेगळंच भारी वाटतं आम्हाला खूप. काय सांगशील? नाही सेम यार, काय मी याच्या व्यतिरिक्त काय वेगळं आणखी बोलू. सेम हेच की खूपच ग्रॅटिट्यूड आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तिची एनर्जी बघून आणि सगळ्याच गोष्टी बघून, आणि मजा येते. कमाल आहे ती, खूपच क्यूट आहे, खूपच हंबल आहे, खूपच ग्राउंडेड आहे, खूप हुशार आहे, या वयात पण काय एनर्जी आहे, सगळंच कमाल आहे. सगळ्यांना खूप एकत्र घेऊन छान व्यवस्थित छान मज्जाच आहे तिच्याबरोबर. खूप काही शिकायला. मनवा मॅम जसं मगाशी म्हणत होत्या की आपलं बॅकबोन जो आपण म्हणतो, जो घराचा एक मेन, खरंच त्या तशा आहेत सेटवर. कारण त्या आला की ना वेळच काहीतरी चैतन्यच घेऊन येतात सेटवर. 100%. सेटवर एकदम खेळीमेळीचं संपूर्ण वातावरण. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही जाता प्रेक्षकांना काय हेच सांगूयात, तुम्हा सर्वांचं मन जिंकून घेण्याकरता आम्ही आमची एक मालिका घेऊन येतोय, त्याचं नाव आहे मी जिंकून घेईन साहेब. 16 मार्च पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. आणि कधीही केव्हाही बघायची कधी केव्हाही बघायला विसरू नका जिओ हॉटस्टार वर. येस, थँक्यू.